हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आज आपण वाचणार आहोत अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 78। जे रेग्युलरली रोज येतात त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन। शेवटच्या श्लोकापर्यंत तुम्ही टिकला, अभिनंदन। का अभिनंदन? कारण त्याचा तुमचाच फायदा आहे। अध्याय 18वा, श्लोक नंबर 78। यत्र योगेश्वरः कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। यत्र योगेश्वरः कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। यत्र जेथे योग ईश्वरः योगेश्वर कृष्णः परम पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण, यत्र जेथे पार्थः पृथापुत्र धनुर्धरः धनुर्धर, तत्र तेथे श्रीः ऐश्वर्य विजयः विजय भूतिः असामान्य सामर्थ्य ध्रुवा निश्चितच नीतिः नीती मति मम माझे मत। भाषांतर आहे, जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य विजय असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे। कोण बोलते आहे? कोणाचं मत आहे? संजय धृतराष्ट्राला सांगतोय फायनल। जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य विजय असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे। तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या विचारणेद्वारे झाला। भीष्म, द्रोण आणि कर्ण आदी महान योद्ध्यांच्या सहाय्यामुळे आपले पुत्र युद्धामध्ये विजयी होतील अशी त्याला आशा होती धृतराष्ट्राला। धृतराष्ट्र जाऊ शकला नाही कारण तो डोळ्याने अंधा होता, परंतु त्याला विचारपूस करायची होती की काय चाललंय। त्याची अशी अपेक्षा होती, कारण त्याला पण माहिती होतं की आपली बाजू कशी आहे, काय चाललंय। प्रभुपाद पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की धृतराष्ट्राची अशी अपेक्षा होती की भगवान श्रीकृष्णांच्या सानिध्यात चुकून हे आपापसात मिटवणार तर नाहीत,
त्याची अशी इच्छा होती धृतराष्ट्राची की ते मिटवू नयेत, कारण त्याची अशी ही लोभी इच्छा होती की एकदा हे संपलेले बरे. आणि त्याला कॉन्फिडन्स होता की आपले 100 पुत्र या 5 जणांना संपवतील. प्रभुपाद सांगतात. परंतु अगदी सुरुवातीला पण संजयने सांगितलं हे काही शक्य होणार नाही. आणि आता इथे फायनल संजय त्याला सांगतोय की जिथे श्रीकृष्ण आहेत, जिथे अर्जुन आहे, तिथेच विजय आहे. परंतु युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संजय राजाला म्हणाला की तुम्ही विजयाची आशा करीत आहात, परंतु माझे मत आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत ते सर्व मंगलच असते. नीती हा शब्द महत्वाचा आहे याच्यामध्ये. नीती म्हणजेच धर्म आहे, तिथेच विजय आहे. त्याने निश्चितपणे स्पष्ट केले की धृतराष्ट्र आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच करू शकत नाही. अर्जुनाच्या पक्षाचा विजय हा निश्चित होता, कारण श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये उपस्थित होते. श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य स्वीकारणे हे ऐश्वर्याचेच एक प्रतीक आहे. श्रीकृष्ण हे सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि वैराग्य हे त्यापैकीच एक आहे. अशा वैराग्याची अनेक उदाहरणे आहेत, कारण श्रीकृष्ण वैराग्याचेही स्वामी आहेत. जनरली आपण आता हे भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक असल्यामुळे सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला इथे रिवाइज होणार. भगवान या शब्दाचा अर्थ असतो ज्याच्याकडे 6 प्रकारचे भग आहेत. भग म्हणजेच ऐश्वर्य, ज्याला आपण सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणतो या जगातला. देव म्हणा, भगवान म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा. त्याला कुठल्याही समाजात कुठेही गेलं तर एकच व्याख्या असते, जो सर्वशक्तिमान आहे. सर्वशक्तिमान नसेल तर त्याला भगवान कसं म्हणायचं, देव कसं म्हणायचं? तो सगळ्यांच्या पेक्षा शक्तिमान असलाच पाहिजे. जो सर्व व्यापी आहे, सगळीकडे उपस्थित आहे, जो सर्व ज्ञानी आहे, त्याला सगळं काही माहिती आहे. तर भगवान या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रभुपाद समजावून सांगतात. शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की वान हा शब्द जेव्हा जोडला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो ज्याच्याकडे हे पूर्ण आहे, बलवान, धनवान. तसं भगवान म्हणजे त्याच्याकडे सगळी ऐश्वर्य पूर्णपणे आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याकडे कोणाकडे नाही. काय कशाला ऐश्वर्य म्हटलं जातं? एक तर ऐश्वर्य आपल्याला माहिती आहे, पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी. कोण आहे भगवंतांशिवाय म्हणू शकेल की हे सगळं माझं आहे? आपण जास्तीत जास्त म्हणू शकतो हा 7-12 माझा आहे, त्याच्या पलीकडे आपण म्हणू शकत नाही. आणि आपली इच्छा आहे सगळं आपल्या नावावर व्हावं, परंतु बऱ्याच जणांना हे माहिती नाही की ज्या 7-12वर तुमचं नाव आहे ते पण तुमचं नाही आहे, सरकार कधीही काढून घेऊ शकतं. आणि हे सरकारचं पण नाही आहे, तुम्ही गेल्यावर तुमचं राहतच नाही. ऍक्च्युली हे सगळं भगवंतांचं आहे. एकच व्यक्ती आहे तो म्हणू शकतो हे सगळं माझं आहे. हे झालं एक प्रकारचं ऐश्वर्य. दुसरं ऐश्वर्य कशाला म्हटलं जातं? ऐश्वर्य म्हणजे काय? आपल्याकडे अशी अफाट प्रमाणामध्ये हे आहे ज्याच्याने आपल्याकडे लोक आकर्षित होतात, आपल्याला म्हणू शकतात की हा श्रेष्ठ आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य. वीर्यस्यचा अर्थ असतो जो बलवान आहे. बलवान माणसाला समाजामध्ये प्रतिष्ठा असते, पॉवरफुल आहे. परंतु काय आपली बलवान, आपण कसले बलवान आहोत? काय बल आहे आपलं? जास्तीत जास्त ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये जाऊन आपण एखादं मेडल मिळवू शकतो आणि म्हणू शकतो की या जगातला बेस्ट हेवीवेट चॅम्पियन मी आहे. परंतु 50 नंतर तुमचे पण तोंडावरती सुरकुत्या पडायला लागतात, तुमचे पण स्नायू बिळबिळीत होतात. कसले बलवान तुम्ही, हो की नाही? मोहम्मद अली जो होता अमेरिकेतला हेवीवेट चॅम्पियन, तो म्हणायचा मी जगातला नंबर 1 आहे, जगातला नंबर 1 आहे, जगातला नंबर 1 आहे. त्याला जेव्हा लक्षात आलं मी जगातला नंबर 1 नाही, कोणीतरी वेगळाच जगातला नंबर 1 आहे, तेव्हा त्याने धर्माचा स्वीकार केला, कुराणचा स्वीकार केला, परंतु धर्माचा स्वीकार केला. आणि आता तो म्हणतो नाही, अल्लाह बघ सर्वश्रेष्ठ बलवान आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रिय. जो सगळ्यात यशस्वी आहे त्याला पण आपण म्हणतो त्याच्याकडे ऐश्वर्य आहे, यशस्वी आहे.
ज्याने मोठी कंपनी सुरू केली आहे, याच्यात यश मिळवलंय, त्याच्यात यश मिळवलंय, खेळामध्ये यश मिळवलंय, कलेमध्ये यश मिळवलंय, संगीतामध्ये यश मिळवलंय, पण ते किती दिवस टिकतं? जग जिंकायला चालले होते नेपोलियन, अलेक्झांडर. तर आपल्या नंतरची पिढीला त्यांची नावं पण लक्षात राहतील की नाही माहिती नाही. आपल्याला पण लक्षात राहिलेत कारण प्रभुपादांच्या कृपेने, नाही तर आम्ही पण विसरून गेलो होतो का ना कधीच. श्रिय, श्रिय म्हणजे काय? श्रीचा खरा अर्थ असतो सौंदर्य, सुंदरता, सौंदर्य. ऐश्वर्यस्य, समग्रस्य, वीर्यस्य, यशस्य श्रिय. जो अतिशय सुंदर आहे त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. सुंदर आहे, सुंदर आहे, काय सुंदर आहे. मोराकडे लोक आकर्षित होतात. मोर किती सुंदर आहे. आपल्यामध्ये देखील जे सुंदरता ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. ते एक प्रकारचं ऐश्वर्य असतं. परंतु ते सौंदर्य पण टिकत नाही, हो की नाही? ज्यांना आपल्या काळामध्ये आपण सुंदर म्हणत होतो त्यांना आता आईचा पण रोल मिळत नाही सिनेमामध्ये. जयाप्रदा, हेमा मालिनी वगैरे. दुसरे तुमची पोझिशन कोणी येतो तुम्हाला याच्यामध्ये हरवू शकतो. या जगामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ सुंदर, सर्वश्रेष्ठ बलवान, सर्वश्रेष्ठ शक्तिमान, सर्वश्रेष्ठ संपत्ती असलेले कधीच होऊ शकणार नाही या जगामध्ये. सगळ्यांची मनोकामना तीच आहे. सगळे रेसमध्ये त्याच्यासाठी लागलेत, पण ते कधीच होत नाही. आणि अजून 2 प्रकारचे ऐश्वर्य आहेत, ते आजकाल आपल्याला नकोच आहेत तरी पण ते आहेत ऐश्वर्य. ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. जो ज्ञानी असतो त्याच्याकडे पण लोक आकर्षित होतात. जे शास्त्रज्ञ लोक असतात त्यांना पैशाची अपेक्षा नसते, सुंदरतेची अपेक्षा नसते. केस वाढवलेले असतात, कंटिन्युअसली कम्प्युटरवरती काहीतरी करत असतो. त्याला ज्ञानी व्हायचं असतं. याचा शोध लावला, त्याचा शोध लावला. पण तू कशाचा शोध लावला, किती शोध लावणार आणि किती ज्ञानी होणार? जे जगातले सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होते, न्यूटन, आईन्स्टाईन वगैरे, ते देखील मान्य करायचे की या जगातल्या एवढ्यातलं एवढं पण अजून आम्हाला माहिती नाही. आणि आपण 10वीच्या परीक्षेमध्ये काहीतरी करून 98% मार्क मिळवतो आणि गावातल्या सगळ्या चौकामध्ये आपला बोर्ड असतो. याला 99% मार्क मिळाले, याला 99% मार्क मिळाले. कोण लक्षात ठेवतं? किती दिवस लक्षात ठेवतं? सगळे या ऐश्वर्यांच्या पाठीमागे लागलेत, या 6 प्रकारच्या ऐश्वर्यांचे. शेवटचं थोडंसं कठीण आहे समजायला. त्याला म्हटलं जातं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? ज्याने सगळं सोडून दिलंय त्याच्याकडे पण लोक आकर्षित होतात. एक प्रकारचं ते आकर्षण असतं. वाव. म्हणूनच तुम्ही 4 जण इथे विचारपूस करायला आले की प्रभू कसं काय सोडून दिले, बघूया आपण जरा. जो साधू असतो सगळं सोडून दिलेलं असतो, एका कपड्यानिशी घरातून बाहेर पडतो. मग आपल्याला आश्चर्य वाटतं, मग लोक का त्याला पाया पडतात? कारण ते एक प्रकारचं आकर्षण असतं. वैराग्य देखील एक प्रकारचं आकर्षण असतं. परंतु वैरागी देखील किती मोठा होऊन किती मोठा वैरागी होऊ शकतो. सगळं सोडायची कोणाच्यात हिंमत आहे? आपण जी गोष्ट तयार करतो ती आपण कधीच सोडत नाही. साधं आपण एखादे लाईन जरी लिहिलेली असली ते कागद आपण आयुष्यभर जपून ठेवतो. मी केलंय. असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये जे साधू आहेत, वैरागी, त्यांना देखील आपल्या कमंडलूची आसक्ती असते. माझी कमंडलू आहे, माझी झोपायची जागा आहे. संन्यासी पण म्हणतो माझी झोपायची जागा आहे. लवकर सुटत नाही. या जगातलं भौतिक आसक्तीची भौतिक गोष्टी असतात, लवकर सुटत नाही. परंतु एक भगवान आहेत, ज्याला तुम्ही देव म्हणा, भगवान म्हणा, त्यांच्याकडे हे 6च्या 6 ऐश्वर्य पूर्णपणे आहे. ही सगळी संपत्ती त्यांची आहे. तेच निर्माण करतात, तेच कधीही नष्ट करू शकतात, तेच याचं पालन पोषण करतात. हे आपण म्हणतो आपलं आहे. आपण आपलं शरीर देखील टिकवून ठेवायला कुणीतरी दुसऱ्यांनी ऑक्सिजन द्यावं लागतं, कुणीतरी दुसऱ्यांनी अन्नधान्य द्यावं लागतं, मग आपलं शरीर आपण टिकवू शकतो. ही पृथ्वी आपली आहे, ही आपल्याला टिकवता येत नाहीये. काय आपलं आहे? काहीच नाहीये. भगवंतांची ही सगळी संपत्ती आहे. तेच बलवान आहेत. ते दाखवून देतात बऱ्याचदा, मी बलवान आहे.
तुम्ही त्याला प्रत्यक्ष उदाहरणाने जाणा, जिथे भगवान श्रीकृष्ण अख्खं गोवर्धन उचलून धरतात एका बोटावरती, वेगवेगळ्या असुरांना मारतात. किंवा अप्रत्यक्ष उदाहरणाने जाणा, महापूर आहे, हे अशा मोठ्या मोठ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला, पॅन्डेमिक, आपला महामारी वगैरे, आपल्या हातात काहीच नाही. भगवंत अशा प्रकारे हे सगळं घडवून आणतात की आपण ते हातबल झालंच पाहिजे. तरीही माणूस असा प्राणी आहे, तो एवढं सगळं होऊन देखील त्याच्या मनामध्ये छोट्या प्रमाणामध्ये इच्छा असते की नाही, मी या क्षेत्रात श्रेष्ठ होऊन दाखवतोच. हे अध्यात्म म्हणजे वेगळं काही नसतं. हे मान्य करणे की माझ्यापेक्षा श्रेष्ठ बलवान कोणीतरी आहे, त्याला मला शरण गेलं पाहिजे. जसं भगवान श्रीकृष्ण डायरेक्टली सांगतात भगवद्गीतेत, माझ्या बरोबरीचा किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही होऊ शकत नाही. परंतु आपल्यापैकी प्रत्येक जण ह्याच शर्यतीमध्ये लागलेला आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचंय, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचंय. ही स्पर्धा म्हणजेच भौतिक अस्तित्व आहे. ही स्पर्धा नसेल तर आपण भौतिक अस्तित्वच नाही आपलं. आणि या स्पर्धेमध्ये अजिबात सुख नाही. मग जो हे सगळं जाणल्यानंतर शेवटी शोधायला लागतो की ऍक्च्युअल कशामध्ये सुख आहे, तो अध्यात्मामध्ये येतो. मग इथे भगवंतांचं उदाहरण देताना सांगितलेलं आहे की जो स्वतःला भगवान म्हणतो तो एखाद्या व्यक्तीचा ड्रायव्हर का झालाय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या घोडावरला तुम्ही उद्या जर जाऊन म्हणाला तुमच्यावरती कितीही प्रेम असेल तर तुमच्यासाठी गाडी चालवेल का? हा व्यक्ती ज्याला संपूर्ण जग, नुसतं भारत नाही, आजकाल संपूर्ण जग भगवद्गीतेच्या मागे आहे, त्याला भगवान म्हणून उच्चारलेला आहे येथे, तो आपल्या मित्राचा ड्रायव्हर झालाय. आपलं कितीही प्रेम असलं तरी आपण करू शकत नाही. याला म्हणतात वैराग्य. ही कशावरती आसक्तीच नाही. प्रेमा खातीर तो काहीही करू शकतो, कारण प्रेमात सुख आहे हे त्याला माहिती आहे, त्या भगवंतांना माहिती आहे. आणि हे प्रेमातच सुख आहे, त्यागातच सुख आहे, हे सांगण्यासाठी ते येतात आणि भगवद्गीता सांगतात. ते आपल्या अशा उदाहरणावरून दाखवून देतात. तर अर्जुनचं ड्रायव्हर व्हायची काय गरज होती त्यांना? प्रभुपाद एक खूप छान स्टोरी सांगतात की जेव्हा चैतन्य महाप्रभू साऊथ इंडियामध्ये गेले होते, तेव्हा एक ब्राह्मण भेटले. ते भगवद्गीता हातात धरायचे आणि रडायचे रोज. चैतन्य महाप्रभूंनी त्यांना जवळ जाऊन विचारले की का रडतोस? तर त्यांनी सांगितलं की माझे जे गुरु आहेत त्यांनी मला भगवद्गीता रोज वाचन करायला सांगितलंय, परंतु मला वाचायलाच येत नाही. मग याच्यात रडण्यासारखं काय आहे म्हणले. नाही, त्याच्यासाठी मी रडत नाही. मग कशाला रडतो तू? ते म्हणाले की मला सगळे गावातले लोक म्हणतात की मी अनपढ आहे, मला वाचायलाच येत नाही. मग याच्यात रडण्यासारखं काय? मी तुला भगवद्गीता समजावून सांगतो म्हणाले चैतन्य महाप्रभू, मी तुला समजावून सांगतो. तर तो ब्राह्मण म्हणाला की नाही, मी त्याच्यासाठी पण रडत नाही. मग कशासाठी रडतो? तर तो म्हणाला की मी भगवद्गीता रोज हातात धरतो आणि हे चित्र बघतो म्हणाला, आणि म्हणाला की ही व्यक्ती जी सगळ्यात जगात फेमस आहे, सगळी संपत्ती त्यांची आहे, या जगामध्ये कशाही प्रकारची उलटापालट ही व्यक्ती करू शकते. ते युद्ध पाहिजे तर एका क्षणात संपवू शकते. त्या व्यक्तीच्या मनात किती प्रेम असेल की त्यांनी आपल्या मित्रासाठी ड्रायव्हर की स्वीकारली, सारथी व्हायचं स्वीकारले. हे प्रेम, या प्रेमाची तुलना करून माझ्या हृदयामध्ये असे भाव निर्माण होतात की मला राहवत नाही. आपण पण सिनेमातला एखादा इमोशनल सीन बघितलं की डोळ्यात पाणी येतात आपल्या, बघ. तसं तो सांगतो की हे किती प्रेम असलं पाहिजे, कोण करेल या जगातला माणूस अशी गोष्ट. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात त्यांना, या मूर्ख कुठल्याही एकाही व्यक्तीला भगवद्गीता समजली नाही, फक्त तुला समजली, कारण तुला समजलं हे प्रेम काय असतं. त्यागातच प्रेम असतं आणि त्यागातच सुख असतं, हे तुला समजलं, बाकी कोणाला समजलं नाही. तर या प्रकारचं वैराग्य फक्त भगवंतांमध्येच आहे. आपण कसले वैरागी.
पुढे काय म्हणतात, अशा वैराग्याची अनेक उदाहरणे आहेत, कारण श्रीकृष्ण वैराग्याचे स्वामी आहेत. वास्तविकपणे युद्ध हे दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये होते. अर्जुन हा आपला थोरला बंधू युधिष्ठिर याच्या वतीने युद्ध करीत होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे युधिष्ठिराच्या बाजूने असल्यामुळे युधिष्ठिराचा विजय निश्चित होता. जगावर कोण राज्य करणार याच्या युद्धामुळे निर्णय होणार होता. जगाची सत्ता युधिष्ठिरांकडे जाईल अशी संजयाने भविष्यवाणी केली. या ठिकाणी असेही म्हटले आहे की युधिष्ठिराने युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर राज्याची अधिकाधिक भरभराट होईल, कारण तो पुण्यवान आणि धर्मनिष्ठच होता असे नव्हे, तर तो दृढ सदाचारीही होता. त्याने आपल्या आयुष्यात कधीही असत्य भाषण केले नाही. भागवतमचं जर तुम्ही वाचन श्रवण केलं तर तुमच्या लक्षात येईल की भागवतम मध्ये बरेच राजांची कथा आहे. आणि प्रभुपाद न चुकता प्रत्येक राजाच्या कथेमध्ये सांगतात की राजा असा असला पाहिजे, राजा युधिष्ठिर महाराजांसारखा असला पाहिजे, राजा परीक्षित महाराजांसारखा असला पाहिजे, राजा प्रल्हाद महाराजांसारखा असला पाहिजे, राजा पृथु महाराजांसारखा असला पाहिजे. का? राजा हा भगवंतांचा प्रतिनिधी असतो. तो या भूतलावरती सगळे धर्माच्या मार्गावर आहेत की नाही पाहणे हे राजाचं प्रथम कर्तव्य असतं. MIDC काढणे, विकास करणे, 4 पदरीचे 6 पदरी रस्ते करणे हे राजाचं काम नसतं. राजाचं काम असतं सगळे धर्माच्या मार्गावर आहेत की नाही ते पाहणे. कारण जो अधार्मिक वागतो तो समाजामध्ये उत्पात करतो. अधार्मिक म्हणजे काय? दुसऱ्याचं हिसकावून घेणे, चोरी करणे, हो की नाही? राजाचं पहिलं कर्तव्य असतं कुणीही अधार्मिक नसलं पाहिजे, नाहीतर अधार्मिक असला की मग समाजामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्याला दंड देणे राजाचं कर्तव्य असतं. म्हणून राजाला नरदेव म्हणतात, मनुष्यांमधला देव, कारण तो देवाचा प्रतिनिधी असतो. आणि राजा जे शिकतो त्याला म्हणतात दंडनीती, राजनीती नाही. ही राजनीती आजकालचे भ्रष्ट लोक करतात, आजकालचे राजे करतात. राजा जे शिकतो ती दंडनीती. दंडनीती म्हणजे काय? कुठल्या वाईट माणसाला कसा दंड द्यायचा, एवढंच शिकायचं असतं राजाने. आणि असा राजा असेल तर समाजामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला चिंता नसते, कुठल्याही प्रकारचा रोगराई नसते आणि कुठल्याही प्रकारचं दुःख नसतं. युधिष्ठिर महाराजांच्या केसमध्ये सांगितलेलं आहे, नाधयो व्याधयो क्लेश. ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, लोक भयभीत नाहीत, ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नाही, ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही लोकांना, तिथला राजा सर्वश्रेष्ठ असतो. आपल्या आत्ताचे राजे सगळे लुटेरे आहेत. रात्री झोपताना पण आपल्याला 4 कुलप लावून झोपावे लागतात, गेटला एक, घराला एक, कारण राजा आपला बोगस आहे. कारण अधार्मिक सगळे वाढले समाजामध्ये. आपला राजा पैसे कमवण्यामागे लागलाय, कारण तो राजा क्षत्रियच नाहीये. क्षत्रिय राजा कसा असतो? क्षत्रिय राजा शिवाजी महाराजांसारखा असतो, जो प्रजेतल्या एका व्यक्तीसाठी देखील जीव द्यायला तयार आहे. तो असतो राजा, धर्माच्या संरक्षणासाठी जीव द्यायला तयार आहे. आणि राजा जेव्हा भ्रष्ट असतो तेव्हा प्रजा 100% भ्रष्टाचाराच्याच मार्गाला लागते. सगळे भ्रष्ट होतात, कारण राजाला त्याचाच बढावा द्यायचा असतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये कधीही लोकशाहीला मान्यता दिलेली नाहीये, राजेशाहीच असली पाहिजे. कारण राजाला लहानपणापासून ट्रेनिंग दिलेलं असतं धर्माचं. हे सगळे अनट्रेन्ड आहेत, सगळे आपल्या आजकाल वरती बसलेले. आणि त्यांचाही काही दोष नाही, कारण आपण सगळे अनट्रेन्ड आहोत, आपणच बदमाश आहोत, आपण बदमाशांना निवडून दिले. ते करणार तरी काय? आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाही, कारण आपण शुद्ध अन्नच खात नाही. असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, जो शुद्ध अन्न खातो त्याच्या अंगामध्ये शौर्य असतं. जो अशुद्ध अन्न खातो तो ट्रॅफिक पोलिसला पण उलट बोलणार नाही. ही परिस्थिती आहे आपली. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळे मित्र हे मथुरेला जाणारे प्रत्येक लोण्याचा जी डिलिव्हरी अडवायचे आणि कंसाच्या विरुद्ध बोलायचे, कारण ते शुद्ध लोणी खायचे.
भगवान श्रीकृष्ण ते शुद्ध लोणी आपल्या मुलांना, लहान मुलांना माहितीये तुम्हाला, लहान मुलांना जेव्हा तुम्ही लोणी देता ते शौर्यवान बलवान होतात. आता गावात, खेडेगावात देखील लोणी काढलं जात नाही. काढतात तुमच्या घरी? काढत असतील, काही घरांमध्ये अजूनही काढतात गावामध्ये, परंतु विकत आणायची एवढी फॅड झालेली आहे. शहरातल्या लोकांना तर लोणी माहितीच नाही, लोणी हा प्रकारच माहिती नाही. ते काय म्हणतात, ते अमूलचं पिवळं मिळतंय ते लोणी नसतंय, ते 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 क्रीम असते, त्याला क्रीम म्हणायचं. ते नुसतं फॅट असते. लोणी तेव्हाच होतं जेव्हा रात्री तुम्ही विरजण लावता आणि सकाळी त्याला घुसळता, तेव्हा ते लोणी होते. आता जी बऱ्याच लोकांना ताक पण माहिती नाही. तुम्ही जे दुपारी ताक म्हणून दिलं प्रभूजींना ते ताक नाही, कारण त्याचे गुणधर्मच बदलले नाही. तुम्ही फक्त पाणी घालून त्याचं ताकाचं स्वरूप दिलं त्याला, परंतु त्याचे गुणधर्म तेच राहिले. दही हे मूलतः उष्ण असतं, ताक हे थंड असतं, परंतु ते थंड कधी होतं, जेव्हा त्याच्यातून घुसळून लोणी बाहेर काढलं जातं तेव्हा ते थंड होतं. तेव्हा पूर्ण लोणी काढलेलं ताक हे औषधी असतं. नुसतं पाणी मिक्स करून दिलेलं ते औषधी होत नाही, ते दहीच असतं, ते लिक्विड दही असतं. त्यामुळे तेच शरीरावरती परिणाम करणार जे दही करणार, हे पण आपल्याला माहिती नाही. हे म्हणजे आपण इतक्या दूर आलेलो आहे आपण आता या श्लोकामध्ये एक शब्द आला ध्रुवा, त्याच्यामधून मला हे आठवलं. ध्रुवा म्हणजे निश्चितच. शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध असेल तर आपलं मन आणि सत्व म्हणजे चित्त शुद्ध होतं, आणि चित्त आणि मन शुद्ध असेल तर आपण ऍक्च्युली बलवान होतो. हरे कृष्ण प्रभूजी, माफ करा मी वेळ देऊ शकत नाही, कारण आज आमचा शेवटचा श्लोक आहे, ते पूर्णपणे मला पूर्ण करावं लागणार. फोन करा, भेटू आपण, परत बोलू फोनवरती. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तर इथे थोडक्यात श्रील प्रभुपाद सांगतात की ऑफकोर्स विजय होणार, आणि नुसता विजय होणार नाही तर तिथून पुढचे बरेच वर्ष, युधिष्ठिर महाराज 1000 वर्ष राज्य केले, ते 1000 वर्ष देखील धर्माचे असणार, नीतीचे असणार. नीती शब्द वापरला जातो इथे. नीती म्हणजेच धर्म. समाजामध्ये सुख असणार, शांती असणार, भरभराटी असणार. जिथे द्वेष नसतो, तिरस्कार नसतो, लोभ नसतो, तिथेच भरभराटी असते. आपल्याला आता शाळा कॉलेजमधून द्वेष तिरस्कार शिकवला जातो, परंतु प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला वाटतं आपल्या लोभामध्ये आपण जर मिळवलं, आपल्याला जर लोकांनी श्रेष्ठ म्हटलं तर मी सुखी होईन. व्हॉट्सअपचा उपयोग आपण त्याच्यासाठीच करतो, फेसबुकचा उपयोग त्याच्यासाठीच करतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाच्या मनात तेच आहे, तुम्हाला श्रेष्ठ व्हायचंय, यांना पण श्रेष्ठ व्हायचंय, याला पण श्रेष्ठ व्हायचंय, त्याला पण श्रेष्ठ व्हायचंय, सगळ्यांना श्रेष्ठ व्हायचंय, मग सगळे एकमेकांचे गळे कापणार, हो की नाही. परंतु अशी आपल्याला एक भ्रमित माया आपल्या डोक्यामध्ये आहे की एक दिवस असा येईल की मीच एकटाच श्रेष्ठ राहीन, बाकीचे कोणी नसणार आहे. असं कधीच होणार नाही. यालाच माया म्हणतात. आणि मग शास्त्र धर्म आपल्याला शिकवतं की याच्या उलट बरोबर करा, तुम्ही सुखी तर होणारच, समाज पण सुखी होणार, कारण सगळे एकमेकांवर प्रेम करणार. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण किती वेळा सांगतात, प्रत्येक अध्यायामध्ये सांगतात, प्रत्येक जीवावरती समान जो प्रेम करतो तोच माझा भक्त असतो. कसं शक्य आहे प्रत्येक जीवावरती समान प्रेम करणे? त्याच्यासाठी इतकं मोठं हृदय पाहिजे, इतके त्यागाची भावना पाहिजे. परंतु कल्पना करा, तुम्ही पण त्याग भावनेने प्रेम करता, तुमचे शेजारी पण त्यागाच्या भावनेने प्रेम करतात, समाजातले सगळेच असे करायला लागले तर त्या समाजात दुःखच राहणार नाही, ईर्ष्याच राहणार नाही. आणि हीच धर्माची संकल्पना असते. आणि हे टिकवून ठेवणे राजाचं कर्तव्य असतं. जिथे राजा चांगला असतो तिथे हे टिकून राहतं, जिथे राजा चांगला नाही तिथे हे कधीच टिकणार नाही. आणि हेच सांगितलं जातं इथे. युधिष्ठिर महाराज, अनेक अल्पबुद्धी लोकांना वाटते की भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेली दोन मित्रांमधील केवळ एक चर्चा आहे.
तथापि असे पुस्तक शास्त्र म्हणून प्रमाणित होऊ शकत नाही. भगवद्गीतेला का शास्त्र म्हटलं जातं? कारण या भगवद्गीतेमध्ये विज्ञान दिलेलं आहे. कशाचं विज्ञान दिलेलं आहे? जो जन्माला येतो त्याला मृत्यू आहे, आणि जो जन्माला येतो, जो मरतो, त्याच्या दोन्ही स्टेजच्या मध्ये त्याला आजारपण घ्यावंच लागतं, म्हातारपण घ्यावंच लागतं. हे सायन्स आहे. आणि ज्याला जन्म आहे, ज्याला मृत्यू आहे, ज्याला आजारपण आहे, ज्याला म्हातारपण आहे, त्याच्यासाठी भगवद्गीता आहे. भगवद्गीता फक्त हिंदूंसाठी नाही, भगवद्गीता फक्त या समाजासाठी नाही, भगवद्गीता ही मुस्लिमसाठी पण आहे, ख्रिश्चनांसाठी पण आहे. ज्याला जन्म आहे, ज्याला मृत्यू आहे, त्याच्यासाठी. हे मॅन्युअल आहे. या जन्म आणि मृत्यूच्या मधलं आपलं हे जे जीवन आहे ते सुखी कसं करायचं, हे जर आपण शिकलो नाही तर आजार आणि म्हातारपण तर आहेच, परंतु छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण दुःखी होणार. एकदम सिंपल आहे. काही जण विरोध दर्शवतात की अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्णांनीच उद्युक्त केले आणि असे युद्ध हे अनैतिकच होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. सर्वश्रेष्ठ नैतिकता ही 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे. की मन मना भव मद्भक्त, जे रिपीट करतात भगवंत 54व्या श्लोकामध्ये, हो की नाही? मन मना भव मद्भक्त. मनुष्याने कृष्ण भक्त बनणे आवश्यक आहे आणि श्रीकृष्णांना शरण जाणे हेच सर्व धर्मांचे सार आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. भगवद्गीतेतील उपदेश म्हणजे सर्वोच्च सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे. इतर सर्व मार्ग हे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या मार्गाप्रत उन्नती करण्यासाठी असतील. गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश होय, व तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे होय. 18व्या अध्यायाचा हाच निर्णय आहे. आता हे बऱ्याच जणांना समजत नाही की हे कसं काय धर्म होत आहे. हे उद्धटपणे तर बोलणं होत नाही की तुम्ही सगळ्या धर्माचा अस्वीकार केला पाहिजे आणि फक्त मला शरण आलं पाहिजे. याचा अर्थ तुम्ही असा घेतला पाहिजे की या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला भगवान किंवा परमेश्वर व्हायची इच्छा आहे, त्याच्याशिवाय तो या भौतिक जगात येतच नाही. यालाच म्हटलं जातं या भौतिक प्रकृतीवरती स्वामित्व किंवा प्रभुत्व गाजवण्याची इच्छा. म्हणजेच साध्या सोप्या शब्दामध्ये माझ्या डोळ्याला दिसेल ते माझी करायची इच्छा. अगदी सोपं आहे. कोण व्यक्ती आहे सांगा ज्याच्या मनात नाही आहे जे दिसतंय ते माझं झालं पाहिजे? प्रत्येकाची हीच इच्छा आहे. का? कारण जेव्हा एक दिवस सगळं काही माझं होईल तेव्हा सगळेजण मला म्हणतील मी सर्वश्रेष्ठ आहे. मग बऱ्याच जणांच्या हे लक्षात येतं की माझं सगळं काही होणार नाही. मग प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या घरामध्ये सर्वश्रेष्ठ व्हायच्या नादाला लागलेला आहे. परंतु मी सर्वश्रेष्ठ होणार, सगळं सोडेल, परंतु मी बरोबर आहे हे सोडणार नाही. चार चौघात तुम्ही चर्चा करताना बघा, मी बरोबर आहे. का? कारण मी श्रेष्ठ आहे. हा जो अहंकार आहे, ज्याला आपण जनरली म्हणतो अहंकार, बऱ्याच जणांना हे कळत नाही की अहंकार म्हणतात लोक, हा अहंकारी आहे, हा अहंकारी आहे, हा अहंकारी. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे मी आणि माझं. एकदम सिंपल, मी आणि माझं. आणि हे मी आणि माझं येतं कुठून? या चुकीच्या संकल्पनेतून येतं की मी शरीर आहे. हे सगळ्या धर्माच्या सगळ्या शास्त्रामध्ये हेच दिलेलं आहे. तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे. हो की नाही? तुम्ही पण तुमच्या धर्मातले कधी वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. आणि या शरीर हे क्षणभंगुर आहे, जास्त दिवस टिकत नाही. परंतु सगळं काही जे आपण करतो हे शरीराशी संबंधित करतो. कुणी तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे, तुम्ही पहिलं वाक्य काय सांगता? कोणाला पण विचारा तुम्ही कोण आहे. मी सो अँड सो पाटील आहे, मी सो अँड सो शिंदे आहे. हा, एखाद्या आता ऑफिसमध्ये जाऊन विचारलं तुम्ही कोण आहे, तो म्हणेल मी इथला सिनियर ऑफिसर आहे. एखादा इनोवा मधून उतरला त्याला विचारलं तो म्हणेल मी इथला चेअरमॅन आहे. हो की नाही? स्त्री आणि पुरुषांमधलं भांडण चालू असेल तर पुरुष म्हणणार मी पुरुष आहे, स्त्री म्हणणार मी स्त्री आहे. एखादा म्हणणार मी कुंभार आहे, एखादा म्हणणार मी सुतार आहे, मी चांभार आहे.
मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, हे सगळं कोण आहे? तुम्ही नाही, तुमचं शरीर आहे. ऍक्च्युली तुम्ही नाहीच आहे. कारण हे शरीर संपल्यावरती तुम्ही डॉक्टर राहणार आहे का? नाही. तुम्ही पाटील राहणार आहे का? नाही. तुम्ही चेअरमन राहणार आहे का? नाही. तर कायमचं तुम्ही कोण आहे? कायमचं तुम्ही आत्मा आहे. नाही, ते विसरलोय आपण. आणि आत्म्याचा धर्म आहे प्रेम करणे, विसरून जाणे की मी कुणाच्या तरी पेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचा हा अंतिम संदेश आपल्याला दिला जातो की तुम्ही भगवंतांना शरण गेलं पाहिजे. तेच श्रेष्ठ आहेत, त्यांच्यामुळेच ही धरती, ही सृष्टी चाललेली आहे. ते नसतील, एक दिवस जरी सूर्य चुकून उगवला नाही तर ही पृथ्वी नष्ट होईल. तुमच्या हातात काहीच नाहीये. म्हणून त्याला परम ईश्वर म्हणतात. ईश्वर या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ असतो कंट्रोलर, ज्याच्या हातात कंट्रोल आहे. आपल्याला प्रत्येकाला व्हायचं आहे ईश्वर, घरातला जरी ईश्वर व्हायचा आहे, निदान घरातले माझ्या कंट्रोलमध्ये असले पाहिजे, माझ्या ऑफिस मधले कंट्रोलमध्ये असले पाहिजे. प्रत्येकाला ईश्वर व्हायचं आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे परमेश्वर. कारण तो सगळ्या ईश्वरांचा ईश्वर, हे सगळं कंट्रोल करतो. आणि ज्या दिवशी आपण मान्य करतो की तो कंट्रोल करतो, मी करू शकत नाही, ही भावना नष्ट होणे म्हणजेच अहंकार जाणे. आणि अहंकार गेलेला माणूस शांत होतो, प्रसन्न होतो. प्रसन्न आत्मा म्हटलं जातं त्याला. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा 4 श्लोकापूर्वीच भगवंत सांगतात. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती. त्याची 2च लक्षणं आहेत. आपल्याला वाटतं की नाही, हा व्यक्ती इतका आनंदी कसं काय? त्याची 2च लक्षणं सांगितलेत शास्त्रामध्ये. तो कालपर्यंत काय झालं याचा शोक करत नाही आणि उद्यापासून काय पाहिजे याची चिंता करत नाही. तो व्यक्ती सदैव प्रसन्न राहतो. या श्लोकामध्ये सांगितलंय, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती. समज सर्वेषु भूतेषु. तो सगळ्या जीवांवरती समान प्रेम करतो. कारण त्याचं काही नाहीच आहे. मी कशाला शेजारच्याचा द्वेष करू? सगळ्यांवरती समान प्रेम करतो. मदभक्ती लभते पराम. त्यालाच भक्ती मिळते, त्यालाच प्रेम मिळतं. आणि हेच भगवद्गीतेचं सारांश आहे. शेवटचा श्लोक आज आपण वाचत आहोत. भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की आत्मसाक्षात्काराकरिता ज्ञान आणि ध्यान हेही मार्ग आहेत, परंतु श्रीकृष्णांना शरण जाणे ही परमोच्च समसिद्धी आहे. भगवद्गीतेचे हेच सार आहे. विविध कर्मविधींना आणि वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून असणारा नियामक तत्वाचा मार्ग हा ज्ञानाचा गुह्य मार्ग असू शकेल, परंतु धार्मिक कर्मकांडे, ध्यान, ज्ञान याचे अनुशीलन यापेक्षाही अधिक गुह्य आहे डायरेक्टली शरण जाणे. ज्ञानी भरपूर आहेत, अध्यात्मामध्ये पण भरपूर ज्ञानी आहेत. ज्ञानी बघा तुम्ही, अध्यात्मामध्ये जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी तुम्ही वाद घालायला गेला तर ते अहंकारानेच बोलत असतात. कारण हा ज्ञानाचा अहंकार असतो. ज्ञान घेऊन घेऊन किती घेणार तुम्ही? जोपर्यंत हा अहंकार गेला पाहिजे, हे ज्ञान, हे एकच वाक्य भास आहे, यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळालं माझा अहंकार गेला पाहिजे, त्याशिवाय मी सुखी होत नाही, तर एक वाक्य समजणे म्हणजे ज्ञान. बाकी तुम्ही 10 वेळा PhD करा, मॉलिक्युलर बायोलॉजी सायंटिस्ट व्हा, हे सगळं बोगस ज्ञान आहे. हे तुम्हाला परत अहंकारी बनवतं. इस्रो मध्ये आहे, एवढं मोठं पॅकेज आहे, ज्ञानी आहे, काय उपयोग आहे? स्टीवन हॉकिंग नावाचा शास्त्रज्ञ आता होऊन गेला, कदाचित शेवटचा शास्त्रज्ञ होता, खराखुरा शास्त्रज्ञ. आजकालचे सगळे बोगस शास्त्रज्ञ असतात. त्याला आपल्या ज्ञानावरती खूप गर्व होता. तो सांगायचं की आणखीन 10 वर्षांनी ही पृथ्वी इथे राहणार नाही माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे. परंतु त्याला आता मरून 10 वर्ष झाले, पृथ्वी इथेच आहे, परंतु तो राहिला नाही. तो कुठे माहिती नाही. कदाचित तो कॉक्रोच झाला असेल, मच्छर झाला असेल त्याच लॅबमध्ये. जशी आपली इच्छा तशा प्रकारचं शरीर मिळतं आपल्याला, आणि हे शरीर बदलत राहायचं. हे चक्र, जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत शरीर आहे, आणि जोपर्यंत शरीर आणि अहंकार आहे तोपर्यंत याच जन्म मृत्यूचं चक्र आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, जन्म आहे, मृत्यू आहे. आणि जोपर्यंत जन्म मृत्यूचं चक्र आहे तोपर्यंत दुःख आहे. दुःख कोणालाही सुटलेलं नाही.
अध्यात्म आपल्याला शिकवतं जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणे, त्यालाच आपण मोक्ष म्हणतो, निर्वाण म्हणतो. जन्म मृत्यूचे चक्कर बंद करणे, त्याच्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. कारण या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा दुःख आहे. पदम पदम यद विपदाम. हेच 18व्या अध्यायाचे सार आहे. भगवद्गीतेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे गीतेमध्ये परमसत्य म्हणून प्रतिपादन केले आहे. परमसत्याची अनुभूती ही निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या 3 रूपांमध्ये होते. नाही, आता हे 3 रूप आपण बऱ्याचदा चर्चा केली की भगवान किंवा ही जी शक्ती आहे त्याचं आपल्याला साक्षात्कार या 3 रूपामध्ये होतो. पहिलं जे रूप असतं त्याची सगळीकडे पसरलेली शक्ती. बरेच लोक म्हणतात की नाही, निसर्ग हाच देव आहे, झाडामध्ये देव आहे, फुलांमध्ये, नद्या नाल्यांमध्ये देव आहे. येस, हेच देव आहे. सगळीकडे भगवंतांची शक्ती. नाहीतर कोण चालवते हे सगळं? आजपर्यंत इतके शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी ठीक आहे एका झाडाला दुसऱ्या झाडाची फांदी जोडून प्लास्टिक लावून कलम केलं, परंतु हेच बीज पेरल्यावरती हेच धान्य येतं, हे भगवंतांनी बनवलंय, तुम्ही बनवू शकत नाही, कुठलाही शास्त्रज्ञ बनवू शकत नाही. हे आमचे जे आचार्य होते त्यांच्याकडे शास्त्रज्ञ यायचे चर्चेला, त्यांना ते एकच चॅलेंज द्यायचे. तुम्ही म्हणता ना की तुमच्याकडे सगळं ज्ञान आहे, तुम्हाला कॅल्शियम, नायट्रोजन, मॅग्नेशियम, फॉस्फरस सगळं कळालं, विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, एफ, जी सगळं कळालं, ठीक आहे. तुम्ही रक्ताच्या थेंबाचं विश्लेषण करून सांगितलंय, त्याच्यामध्ये इतक्या हे असतं, इतकं हे असतं, इतकं आयर्न असतं, इतकं फॉस्फरस असतं, इतकं पोटॅशियम असतं, सगळं सांगितलं. ते म्हणायचे मी तुम्ही सांगाल त्या अॅक्युरेसीने हे सगळं देतो, रक्ताचा एक थेंब तयार करून दाखवायचं. करू शकतो आपण? ते शास्त्रज्ञ म्हणायचे आता आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाही, परंतु थोड्या वेळाने अजून आम्ही रिसर्च चालू आहे, आम्ही करू शकू. आणि तेच शास्त्रज्ञ आज 60 वर्षांनी म्हणतात की या रक्ताच्या एका थेंबामध्ये रायबोफ्लेविन नावाचं एक पेशी असते, काइंड ऑफ प्रोटीन, राईट, तुम्हाला माहिती आहे. त्या एका पेशीमध्ये, जे आपल्या डोळ्याला पण दिसत नाही, हजारो डीएनए असतात आणि त्या प्रत्येक डीएनए मध्ये आपलं सगळं आयुष्याचं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. त्या रिसेंटली एका शास्त्रज्ञाने सांगितलं की तुम्हाला ब्रेनची पण काही गरज नाही, ती एक पेशी ठरवू शकते की हे खाल्लेलं पचवायचं कसं. बऱ्याचदा मी प्रवचन देताना म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांनी मान्य केलं पाहिजे भगवान आहेत, देव आहे म्हणून. का? कारण त्यांनी अभ्यास केला ह्या सगळ्याचा. हे कोण तयार करणार असलं, हो की नाही. मला एकदा इंटरेस्ट आला म्हणून मी खान अकॅडमी म्हणून एक अकॅडमी आहे, तिथे फ्रीमध्ये सगळं शिकवलं जातं. मी म्हटलं चला मेडिकलचा कोर्स करूया. 3 दिवस फक्त हृदय कसं काम करते मी शिकत होतो, 3 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हे मेकॅनिझम काय आहे, ब्लड का जातं फुफ्सात, तिथलं ऑक्सिजन घेऊन येतं कसं, प्रत्येक स्नायूपर्यंत पोहोचवतं कसं, का पोहोचवतं, टेम्परेचर कमी झालं तर कसं पोहोचवतं, जास्त झालं तर कसं काढून घेतं, टेम्परेचर कसं मेंटेन करतं. मी डोक्याला हात लावले, हे शिकणारा माणूस तर पहिल्या दिवशी मान्य करायला पाहिजे देव आहे. कोण तयार करणार असले हे मशीन. परंतु जनरली बघा डॉक्टरांनाच विश्वास नसतो देवावरती. असं कसं काय? इतकं कॉम्प्लेक्स आहे, इतकं कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही या हृदयाच्या एका कामावरतीच तुम्ही आयुष्यभर रिसर्च करू शकता. हे असं होतंय कसं काय? एक्झॅक्टली तेवढंच ऑक्सिजन कसं काय घेतलं जातं फुफ्सातून, उरलेलं परत बाहेर टाकलं जातं. काय भानगड आहे? कोण करणार देवाशिवाय? आपण म्हणतो देव नाही, कसं शक्य आहे? तुम्हाला उद्या म्हटलं हा फोन आवाजातून पडला येतो, मला माहिती नाही कोण बनवलं, म्हणून चालेल का? आपण आपले सगळे शास्त्रज्ञ आणि सगळे मेडिकल मधले लोक म्हणतात की आपोआप तयार झाले, देव बिव काही नसते. अरे एक फोन तयार होत नाही माणसाशिवाय, इंजिनियर शिवाय. ही अख्खी पृथ्वी जी परफेक्टली चालू आहे,
परफेक्टली सूर्य त्याच वेळेला वर येतो, त्याच वेळेला जातो. त्याच्यामध्ये 1 सेकंद जरी कमी जास्त झाला, तुमच्या आयुष्यात उलटापालट होते. देव नसेल, भगवान नसेल, याच्या मागे इंजिनियर नसेल, तर कसं शक्य आहे सगळं? परंतु त्याच भगवंतांना, त्याच देवाला आपण मानत नाही, कारण मला देव व्हायचा आहे, हा माझा अहंकार आहे, हा आपल्या शास्त्रज्ञांचा अहंकार आहे. हा प्रॉब्लेम आहे, हो की नाही? तर भगवद्गीतेचं हेच सार आहे की तुमचा हा अहंकार सोडून द्या, परमसत्य मान्य करा. ती भगवंतांना 3 साक्षात्कारामध्ये आपण जाणू शकतो. सगळीकडे पसरलेली ही शक्ती हे भगवानच आहेत. आपल्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून भगवानच आहेत. तर तुम्हाला कोण कंट्रोल करते? तुम्हाला वाटते तुमचं शरीर तुमच्या कंट्रोलमध्ये? उद्या बिल गेट्स म्हणा, जरा मोठं उदाहरण होतं इथलं, कितीही बलवान, कितीही शक्तिमान, कितीही संपत्ती असू दे त्याच्याकडे, उद्या सगळी पृथ्वी तुमची झाली, तुम्ही म्हणाला मी इतका शक्तिमान आहे की उद्या सकाळी मी टॉयलेटला जाणार नाही, बघूया काय होतं, सगळं माझ्या हातात आहे. जायलाच पाहिजे तुम्हाला, काहीही तुमच्या हातात नाही. झोप आली, झोपायलाच पाहिजे, बघूया किती वेळ जागे राहत. हेच नाही, कुणी एखाद्याने शिवी दिली, क्रोधित व्हायलाच पाहिजे. तुमच्या कंट्रोलमध्ये काहीच नाही. कोण कंट्रोल करते मग? असं कधी वाटतंय आपल्याला? एखाद्या वेळेस आपण मित्राबरोबर भांडून येतो, शिव्या देऊन येतो, आणि घरी आल्यावर वाटतं अरे यार बोलायला नको पाहिजे होतं, विनाकारण बोललो. वाटते की नाही? कधी कधी होते आपल्याला. मग आपल्याला हे विचार आला पाहिजे मनामध्ये की कोण कंट्रोल कोण करते आपल्याला? मी जर इतका स्ट्रॉंग असतो जसा मी दाखवतोय, दारू पिलेली माणसं अजून जास्त म्हणतात माझ्या इतका कंट्रोलमध्ये कोण नाही. आपण काही वेगळं नाहीये, ते दारू पिऊन तो म्हणतोय, आपण न दारू पिता म्हणतोय, परंतु आपण पण नाहीये कंट्रोलमध्ये. आपण कुणीतरी दुसरंच कंट्रोल करताय. म्हणूनच त्याला परमेश्वर म्हटलंय, त्याला परमात्मा म्हटलंय. भगवंत सगळीकडे आहेत, कणाकणामध्ये आहेत, नदी नाल्यामध्ये आहेत, पानापानामध्ये आहेत, कणाकणामध्ये आहेत, तसेच ते आपल्या हृदयामध्ये पण आहेत, आणि तसेच ते व्यक्ती म्हणून पण आहेत. त्यालाच भगवंतांचं धाम म्हटलं जातं. तिथेच मोक्ष मिळाल्यानंतर आपण जातो. का नसणार आहेत? त्यांनी आपल्यासारखे व्यक्ती बनवले, मग ते स्वतः व्यक्ती का नसतील? मूर्ख आहे का असे सगळं बनवून स्वतः विदाऊट व्यक्ती फक्त शक्ती राहायला? ती पण व्यक्ती आहे, त्याला पण आवड निवड आहेत, त्यांना पण कलर आवडतो, त्यांना पण खायला आवडतं, सगळं आहे. मग त्या भगवंतांची मैत्री करणे, त्यांना शरण जाणे, हे धर्माचं सार असतं. हेच सांगितलेलं आहे इथे. परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान म्हणजेच श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञान होय. मनुष्याने जर श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त केले तर त्याच्यासाठी ज्ञानाचे इतर सर्व विभाग हे आंशिक ज्ञानाप्रमाणेच आहेत. श्रीकृष्ण हे दिव्य आहेत कारण ते सदैव आपल्या अंतरंगा शक्तीमध्ये स्थित आहेत. जीव हे त्यांच्या शक्तीपासून प्रकट होतात आणि त्यांचे वर्गीकरण नित्यबद्ध आणि नित्यमुक्त या 2 वर्गांमध्ये करण्यात येते. असे जीव असंख्य आहेत आणि ते श्रीकृष्णांचे अंश आहेत. भौतिक शक्ती ही 24 तत्वांमध्ये प्रकट होते. शाश्वत काल तत्वामुळे सृष्टी प्रकट होते आणि बहिरंगा शक्तीद्वारे हिची निर्मिती आणि प्रलय होतो. ही प्राकृतिक सृष्टी सतत प्रकट आणि अप्रकट होत असते. भगवद्गीतेच्या सुरुवातीला सांगितलं हे सायन्स आहे. या सायन्स मध्ये काय सांगितलंय? 5 विषय सांगितले. जीव म्हणजे आपण, ईश्वर म्हणजे भगवान, प्रकृती म्हणजे हे जिथे आपण राहतोय याला म्हणतात प्रकृती. ईश्वर, जीव, प्रकृती, काल म्हणजे टाइम, आणि कर्म. हे 5, आणि ह्या 5 गोष्टींचे एकमेकांशी असलेला संबंध. याच्याबद्दल माणूस जेव्हा जिज्ञासा व्यक्त करतो की काय आहे, तेव्हा तो अध्यात्मामध्ये येतो. मी कोण आहे? कोण मला कंट्रोल करते? ही प्रकृती काय आहे? हे शरीर देखील प्रकृतीचा भाग आहे बरं का. प्रकृती म्हणजे ही फक्त प्रकृती नव्हे, हे शरीर प्रकृतीनेच निर्माण केलंय. चपाती खातो आपण, गहू खातो, त्याच्यापासून आपले नख तयार होतात. आपली शरीर देखील प्रकृती आहे. मग आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे की मी काळा आणि तो गोरा का? कोण बनवलं असं? का बनवलं? मी लंबू, तो गिड्डा का? मी जन्मताच मला 4 बोट आहे, मला पायच नाही, त्याला मात्र सगळं आहे का?
माणूस हे का विचार करत नाही? मला दुःख आहे, त्याला दुःख नाही का? हे कशावर अवलंबून आहे? हे सगळे प्रश्न विचारायला सुरू करणे म्हणजे ऍक्च्युली धर्माच्या मार्गावर येणे. यालाच म्हटलं जातं आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता तुम्ही हे विचारायला सुरू केलं पाहिजे. आता म्हणजे कधी? मनुष्याच्या शरीरात आल्यावर. कारण कुत्रा विचारू शकत नाही, म्हणून मनुष्य स्पेशल आहे. मनुष्याला ही बुद्धी स्पेशल दिलेली आहे, ही फॅशनेबल कपडे तयार करण्यासाठी नाही, सुपर क्लासी स्पोर्ट्स कार तयार करण्यासाठी नाही. मनुष्याला ही स्पेशल बुद्धी दिलेली आहे हे विचार करायला की हे जीवन म्हणजे काय आहे, मी असं काय, याला दुःख आहे मला का नाही, मला दुःख आहे त्याला का नाही, ही भानगड काय आहे, कोण ठरवतं? आणि अशी कुठली जागा आहे का तिथे दुःखच नाही, तिथे मी जाऊ शकतो का? ही विचारणा करणे, याची चौकशी करणे, याच्यासाठी तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. परंतु आपण काय करतोय? या बुद्धीचा उपयोग परत जशी जनावरं करतात तशीच करतोय. खाण्यासाठी, झोपण्यासाठी, एकमेकांची भांडण्यासाठी आणि मैथून सुख घेण्यासाठी. आहार, निद्रा, भय आणि मैथून. शास्त्रामध्येच आहे. आपल्या शास्त्रामध्ये पण हा श्लोक आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. बऱ्याच महाराज, मी लहानपणी महाराजांकडून ऐकलं. आहार, निद्रा, भय, मैथुनंश समानमेतत् पशुभी नराणाम. खाणे, झोपणे, एकमेकांची भांडणे, प्रोटेक्शन करणे, भय आणि मैथून. प्रत्येकाकडे नरमादी आहे, प्रत्येकामध्ये आहे, पक्ष्यांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये, सगळ्यामध्ये आहे. सगळे या 4 गोष्टीच्या मागे लागलेत. खाणे, झोपणे, मैथून सुख घेणे आणि स्वतःचं प्रोटेक्शन करणे. माणूस पण तेच करायला लागला. मग जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक काय? मग ही स्पेशल बुद्धी कशाला दिली? पण आपण याचा वापर कशासाठी करतोय? परत त्याच्यासाठीच करतोय. आपण जास्तीत जास्त बुद्धीचा वापर कशासाठी करतोय? ते पशु पक्षी दाणे खातात, एक कुत्रा टाकलेलं भाकरी खातो. मी मात्र डोकं चालवून असं खाणार की ते मायक्रोवेव्ह मध्ये तयार केलं असेल, ओव्हन मध्ये तयार केलं असेल, 5 स्टार हॉटेलमध्ये तयार केलं. अरे पण प्रक्रिया तीच आहे, ते गोष्ट तीच करतो तू, त्यात फरक काय? गाय गोट्यात झोपते, वाघ जंगलात झोपतो, पक्षी झाडावर झोपतो, आपण एसी लावलाय आणि बेडरूम मध्ये झोपतो. प्रॉब्लेम वेगळं काय करताय तुम्ही? तेच करताय. वाघाला दात दिलेत स्वतःचं प्रोटेक्शनसाठी, कुत्र्याला नख दिलेत, सापाला विष दिलंय, ते एकमेकांची भांडतात, प्रोटेक्शन करतात. तुम्ही ऍटम बॉम्ब तयार करून एकमेकावर टाकताय. तुम्ही वेगळं काय करताय? सेम. प्रत्येक जीव जातीमध्ये नर आणि मादी आहे, ते इंद्रिय सुख घेण्यामध्ये व्यस्त आहेत. आपण काय करतोय? सेम. आपण जास्तीत जास्त काय केलं? डोकं लावून गर्भ प्रतिबंधक गोष्टी शोधून काढल्या, जेणेकरून आपल्याला मुलं होणार नाहीत आणि त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायला लागणार नाही. दुसरे जीव ते करत नाहीत. एवढाच फरक आपल्यात आणि त्यातला. परंतु क्रिया तेच करतोय. परंतु हे एक्स्ट्रा डोकं कशाला लिहिलेलं आहे? ज्ञानेन हेतो अधिको विशेषो. ज्ञान घेण्यासाठी दिलेलं आहे. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर शास्त्रातला हा श्लोक काय म्हणतो? ज्ञानेन हीन पशुभी समान. हे जर तुम्ही घेतलं, या ज्ञानाचा उपयोग तुम्ही धर्मासाठी केला नाही तर तुम्ही पशु समान होता. आपण पण भांडताना कधी कधी म्हणतो, काय जनावरासारखं वागायला लागलायस काय? वाईट वाटतं की नाही म्हटल्यावर आपल्याला? पण आपण सगळेच जनावरासारखे वागतोय, कारण आपल्याला दिलेल्या बुद्धीचा आपण उपयोगच करत नाही. सगळेच जनावरासारखं वागतोय, हो की नाही? मग हे जे 5 आहेत, मी कोण आहे, भगवान कोण आहे, प्रकृती काय आहे, मला पृथ्वीवरच का टाकलंय, चंद्रावर का टाकलं नाही, मग हे सगळं कोण ठरवतं? माझं सुख आणि दुःख कोण ठरवतं? हे टाइम ठरवतं, काल. भविष्य काळ आहे म्हणून मला आठवतं काल झालेलं दुःख वाईट होतं, काल झालेलं चांगलं होतं. भूतकाळ आहे म्हणून मी आकांक्षेने जगतो. हे टाइमच नसेल तर? आणि मग शेवटचा जो मुद्दा आहे भगवद्गीतेत, अक्षरशः सगळ्या पूर्ण भगवद्गीतेत समजावून सांगितलंय, तो म्हणजे कर्म.
हे सगळं डिपेंड आहे तुमच्या कर्मावरती. थोड्याफार प्रमाणात भारतीय लोकांना माहिती आहे, चांगलं कर्म केलं की चांगलं मिळतं, वाईट कर्म केलं एवढंच माहिती आहे आपल्याला. हे 5 विषय, ह्या 5 विषयांचा एकमेकांचा संबंध हे शिकणे म्हणजेच भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, प्रभुपाद इथे सांगतात, भगवद्गीतेमध्ये ईश्वर, प्रकृती, जीव, शाश्वत काल आणि कर्म या 5 मुख्य विषयांची चर्चा करण्यात आली आहे. ही सर्व तत्वे भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहेत. परमसत्याच्या सर्व संकल्पना, निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि इतर कोणतीही दिव्यत्वाची संकल्पना ही भगवंतांच्या ज्ञानामध्ये अंतर्भूत होते. वरकरणी जरी भगवान, जीव, भौतिक प्रकृती आणि काल हे भिन्न प्रतीत होत असले तरी यांच्यापैकी कोणतेही तत्व परमसत्यापासून अलग होत नाही. परंतु परमसत्य हे सर्वांपासूनच सदैव भिन्न असते. अचिंत्य भेदाभेद तत्व हे श्री चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान होय. या सगळ्याचा उगम शोधून काढणे, जीव, ईश्वर, प्रकृती, काल, कर्म हे कुणी तयार केलंय, ते परम सत्य शोधून काढणे हे जीवनाचा उद्देश असलं पाहिजे. त्याला शरण जाणे आणि शाश्वतरित्या सत, चित आणि आनंदमय जीवन जगणे हे जीवनाचा उद्देश असलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो सच्चिदानंद. सच्चिदानंद मध्ये 3 शब्द येतात, सत, चित्त आणि आनंद. सतचा अर्थ असतो कायमचा, न संपणारा, न बंद होणारा. चित्तचा अर्थ असतो पूर्णपणे ज्ञानी, तिथे अज्ञानाचा अभाव पूर्णपणे. आणि आनंद म्हणजे आनंद, असा आनंद जो कधीही कमी होत नाही आणि कधीही संपत नाही. कोणाला नकोय असा आनंद जो कधीही कमी होत नाही आणि कधीही संपत नाही. तो इथे मिळणार आहे का गुलाबजामुन मध्ये? तो इथे मिळणार आहे का BMW मध्ये? आणि तो कमी होत जातो. भगवंतांसोबत त्या मोक्षावस्थेमध्ये आनंद असा असतो जो कधीही कमी होत नाही, तो वाढत जातो दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाला आणि कधीही संपत नाही. आणि त्या आनंदाची प्राप्ती करण्याचं ज्ञान आपले ऋषी मुनी सगळे आपल्याला देऊन गेले. हे सोडलं आपण आणि विज्ञानाच्या मागे लागलो, पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागलो. आता ते लोक हे शिकायला येतात आणि आपण ते शिकायला जातो, ही अशी अवस्था झाली. हेच परिपूर्ण ज्ञान आहे आणि हेच अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. म्हणजे काय, भगवान हे प्रत्येक कणाकणामध्ये आहेत तरीही वेगळे आहेत. सगळं काही भगवंतांच्या आतमध्ये आहे तरीही ते वेगळे आहेत. हे जाणलं पाहिजे आपण. त्या भगवंतांच्या सानिध्यात देण्यासाठी धडपडलं पाहिजे, आयुष्य घालवलं पाहिजे. जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत विशुद्ध असतो, तो परमात्म्याच्या एका अणुप्रमाणे असतो. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांची तुलना ही सूर्याशी तर जीवाची तुलना ही सूर्यप्रकाशाबरोबर करता येईल. जीव हे श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये बहिरंगा शक्ती अथवा अंतरंगा शक्तीच्या संपर्कात येण्याची प्रवृत्ती असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीव हे भगवंतांच्या दोन्ही शक्तींच्या मध्ये स्थित आहे आणि जीव हे पराप्रकृती स्वरूप असल्यामुळे त्यांना आंशिक स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने तो प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या आदेशांच्या अंतर्गत वास करतो. याप्रमाणे तो आल्हाददायी अंतरंगा शक्तीमध्ये आपली स्वरूप स्थिती प्राप्त करतो. तर शेवटचं हे थोडक्यात श्रील प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की ऍक्च्युली आपण मुळात शुद्धच आहोत. आपला आत्मा जो आहे तो शुद्धच आहे, पूर्णपणे शुद्ध आहे. नाही त्या आत्म्याला कुणी जाळू शकतं, नाही त्या आत्म्याला कुणी मारू शकतं, नाही त्या आत्म्याला कुणी हवेत उडवू शकतं, पाण्यात भिजवू शकतं. ना हन्यते हन्यमाने शरीरे. परंतु झालंय काय, आत्म्याला आनंद हवा होता आणि त्या भगवत धामामध्ये सगळं काही शुद्ध होतं. तिथे स्वार्थाला, लोभाला अजिबात थारा नाही, तिथे फक्त प्रेम आहे. परंतु ज्या एका क्षणासाठी आपल्या मनामध्ये स्वार्थ आला तर आपल्याला या भौतिक जगामध्ये पाठवलं जातं. या भौतिक जगाला भगवंतांची बहिरंगा शक्ती म्हटली जाते, त्या आध्यात्मिक जगाला भगवंतांची अंतरंगा शक्ती म्हटली जाते. आणि जीव हा जो आहे मूळतः शुद्ध आहे, परंतु त्याला थोडंसं स्वातंत्र्य दिल्यामुळे तो स्वार्थी बनतो. ते स्वार्थी बनल्यामुळे त्याला सांगितलं जातं तू तुरुंगात जा, तू समाजात राहू शकत नाहीस.
समाजात तू वाईट काम करणार म्हणून आपल्याला या तुरुंगात पाठवलंय. मग इथे आल्यामुळे आपलं काय झालंय, आपल्याला शरीर दिलं गेलं आणि या शरीराचा भाग आहे मन आणि बुद्धी आणि अहंकार. शरीर हे 5 तत्वांनी तर बनलेलं आहे, पृथ्वी अग्नी जल वायू आकाश या तत्वांनी बनलेलं आहे, परंतु अजून 3 सूक्ष्म तत्वांनी बनलेलं आहे, ते म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार. आणि हे मन बुद्धी आणि अहंकार स्वतःला मी समजून बसले, म्हणजे आत्म्याला विसरले. आत्मा हा मुळात शुद्ध आहे, त्याची स्वरूप स्थिती ही विशुद्ध आहे, ओरिजिनल पोझिशन. स्वरूप स्थिती म्हणजे ओरिजिनल पोझिशन. पण तो आता तो या शरीरामध्ये अडकलाय आणि शरीर सांगेल तसं तो करतो. म्हणजेच मन सांगेल तसं वागतो, बुद्धी सांगेल तसं वागतो. आणि मन आणि बुद्धी कसे वागतात, इंद्रिय सांगतील तसे वागतात. या डोळ्यांना काही सुंदर दिसलं ते लगेच पाहिजे, या कानांना काही चांगलं ऐकवायला आलं ते लगेच पाहिजे, 2 मिनिटं विचार पण करत नाही. आणि मग लगेच पाहिजे म्हटलं की मग भगवंत पण म्हणतात घे खरं त्याच्याबरोबर जे कॉम्प्लिकेशन पण येणार आहे ते पण तूच निस्तरायचं. बऱ्याच जणांना कॉलेजमध्ये सुंदर स्त्री आवडली की लगेच पाहिजे, मला लग्न करायचं आहे. आणि लग्न केल्यानंतर मग डोक्याला हात लावतो, करायला नको पाहिजे. हे भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल होतं. गुलाबजामुन पाहिजे, लगेच पाहिजे. 4 खाल्ले मन भरत नाही, पोट भरलं तरी मन भरत नाही, आपण अजून 4 खातो, दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम. हे प्रत्येक गोष्टीबद्दल असं आहे भौतिक जगामध्ये. ह्यांना इंद्रियांचे विषय म्हटलं जातं, ज्याच्याकडे डोळे, कान, नाक, जीभ, आपली जननेंद्रिय सगळे आकर्षित होतात. यांना इंद्रियांचे विषय म्हटलं जातं, यांना इंद्रिय म्हटलं जातं. आणि हे इंद्रिय आपल्याला रात्रंदिवस सतावत असतात. यांचं मन ऐकतो आणि मन बुद्धीला आणि अहंकाराला सांगतो, यांचं ऐकलं तर तुम्ही खुश व्हाल, नाही तर तुम्ही खुश होणार. मग ते पण ऐकतात आणि सगळे मिळून आत्म्याला अडकून ठेवले. आत्मा बिचारा धडपडतोय आतून, हे सुख नाही आहे, मला ह्याच्याही पेक्षा परमनंट सुख पाहिजे, पण मन आणि बुद्धी त्याला सांगतात हेच सुख आहे. हे सगळे मिळून अडकले तिथे. मग या शरीरात मिळालं मग दुसऱ्या शरीरात जायचं, त्या शरीरात मिळालं नाही दुसऱ्या शरीरात जायचं. आता मनुष्याचं शरीर मिळालं, परंतु माझं मन म्हणतंय मला हवेत उडता आलं पाहिजे. मग भगवंत म्हणतात कशाला उगीच वेळ वाया घालवतो, पुढच्या जन्मामध्ये तुला पक्षी बनवतो. हवेत उडायला लागलो तर आपलं मन परत विचलित होतं, नाही मला पाण्यात पोहायला आलं पाहिजे, परत मासा होता. असे 84 लाख प्रकारचे शरीर बनवलेत भगवंतांनी तुमच्या इच्छेसाठी. परंतु यातला एक हा मनुष्याचा एकच शरीर आहे, ज्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त याच शरीरामध्ये आपल्याला कळायला लागतं, समजायला लागतं की ही भानगड काय आहे, ही अडक काय आहे. हेच भगवद्गीतेचं सार आहे. तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो, वृषभदेव हे पहिले तीर्थंकर मानले जातात, हो की नाही. त्याचे भागवत पुराण म्हणून एक पुराण आहे, त्याचे 13 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. त्यातल्या 5व्या स्कंदामध्ये एक अध्याय संपूर्ण वृषभदेवांवरती आहे. आपला प्रॉब्लेम काय झालाय, आपण ओरिजिनली या सगळ्यांनी काय सांगितलंय हे वाचायलाच जात नाही. आजकालचे येऊन सगळ्यांनी जे बदललंय ते वाचतो आपण. वृषभदेव त्यांना 99 मुलं होती. त्या मुलांना उपदेश दिलेला त्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. आणि त्या पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात, पहिल्याच श्लोक उपदेश द्यायला तोंड उघडल्यावर पहिल्या श्लोकात सांगतात की हे शरीर तुम्हाला जे मिळालंय मनुष्याचं, हे कुत्र्या मांजऱ्यासारखं काम करायला मिळालेलं नाहीये, तपस्या करायला मिळालेलं आहे. ही त्यांची शिकवण आहे. खूप छान श्लोक आहे. नाहम देहो देहम भाजाम निलोके कष्टान कामान अर्हते विडभुजामे. विडभुजामेचा अर्थ असतो, हे ज्या सुखामागे लागलाय तुम्ही माझ्या पुत्रांनो, ते सांगतात ते डुकराला पण मिळतं. विडभुजामे म्हणजे मल खाणारा. मल कोण खातं? डुक्कर खात. त्या डुकराला पण सुख आहे, खाण्यातलं सुख डुकराला पण आहे.
झोपण्यातलं सुख डुकराला पण आहे. मनुष्याचं शरीर तुम्हाला तपस्या करण्यासाठी दिलेलं आहे. तपो दिव्य पुत्र कायेन सत्वम तस्मात शुद्धेत ब्रह्मसौख्यम अनंतम. आणि ते आपल्या मुलांना समजावून सांगतात, तुम्ही जर अशी तपस्या केली तर तुम्हाला ब्रह्मसुख मिळेल. खाण्यापिण्यातल्या सुखाच्या पटीने, इतक्या पटीने ते सुख, अनंत पटीने ते सुख श्रेष्ठ आहे की तुम्ही या जगातल्या कुठल्याही सुखाची त्याची तुलनाच करू शकत नाही. हे मनुष्याच्या शरीराची आपल्याला उपलब्धी आहे. आपण इतके भाग्यवान आहोत. आणि हे मनुष्याचं शरीर अनेक वेळा हे शरीर बदलून बदलून शेवटी मिळालेलं असतं आपल्याला. आणि याचा आपण उपयोग केला नाही तर मग आपल्या इतका मूर्ख कोण. म्हणून त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे पूर्णपणे. शास्त्राचा ज्ञान घेतलं पाहिजे. हे ज्ञान घेण्यासाठी मनुष्याचं शरीर आहे. बघा तुम्ही कुठल्या हरे कृष्ण, थोडासा आज उशीर होईल बर का. शेवटचा श्लोक आहे आणि हे श्लोक झाल्यानंतर पण आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे की उद्यापासून काय करायचंय. त्यामुळे राहा, तुम्ही क्लासमध्येच राहा. शेवटचा हा पॉइंट सांगतो मी, आपण मग त्यानंतर थांबूया. की नॉर्मली जरी आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल मनुष्य एकच प्राणी आहे जो कपडे घालतो. मनुष्य एकच प्राणी आहे तो टेक्नॉलॉजीचा वापर करतो. मनुष्य एकच प्राणी आहे जो कॉम्प्युटरचा वापर करतो. त्याने कॉम्प्युटरचा शोध लावलाय. मनुष्य तुम्ही म्हणाल आत्ता लावलाय, परंतु अगदी आदिवासी लोकांमध्ये जरी तुम्ही गेला तुमच्या लक्षात येईल मनुष्य एकच प्राणी आहे ज्याने भाषा विकसित केलेली आहे. काहीतरी आहे माणसामध्ये जे दुसऱ्या प्राण्यांमध्ये नाही. बरोबर आहे ना. काहीतरी आहे माणसामध्ये स्पेशल. नाहीतर हे एवढं सगळं कशाला माणसाने केलं असतं. आपल्या इतिहासामध्ये, लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये 10, 15,000, 50,000 वर्षांपूर्वीचा जरी देखील इतिहास बघितला तुम्हाला कुठेही सापडणार नाही की वाघाने शर्ट घालून फिरलाय. वाघाची भाषा आहे. वाघाकडे कॉम्प्युटर होता. वाघाने स्पोर्ट्स कार घेतलेली. वाघाने घर बांधलेलं नाही. कुठलाच प्राणी करत नाही. हा, थोडे थोडे करतात, घरटं बांधतात वगैरे, परंतु तेवढंच. मनुष्य एकच प्राणी आहे जो बुद्धिमान आहे. एवढं तर आपल्याला पटतं. मग आपण विचार केला पाहिजे की बुद्धी दिली कशाला. सगळे सुखाच्या मागे लागलेत. बरोबर आहे. सुखाच्या मागे लागूनच आपली ही इंडस्ट्री उभी केली. 4 पदरी हायवे केले. विमानाचा शोध लावला. अमेरिकेत गेलो. इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायला लागलो. काय सुख मिळालंय आपल्याला आजपर्यंत या विज्ञानाने. बसून आपण विचार केला पाहिजे. जिथे लोक 100-150 वर्ष जगत होते, विज्ञानाच्या विकासाने आज 50-60 वर्षाचे पण जगतात की नाही याची चिंता लागली आपल्याला. कसं काय विज्ञानाला विकास म्हणायचं. कसं काय विज्ञानाला खरा सुखाचा मार्ग म्हणायचा. बसून विचार केला पाहिजे आपल्यासारख्या बुद्धिमान लोकांनी. तुम्हाला याच्यासाठी बुद्धी दिली आहे भगवंतांनी. मेडिकल क्षेत्रामध्ये प्रगती केली म्हणतो आपण. इतकी प्रगती केली मेडिकल क्षेत्रामध्ये की आपण हार्ट बदलू शकतो, एक्सचेंज करू शकतो. ठीक आहे, मग माणसं लवकर का मरालीत. आणि हे अशा प्रकारे आपण भ्रमित होतो. ज्या गावामध्ये एक दवाखाना नव्हता, लोक 100-100 वर्षापर्यंत जगत होती, आज त्या खेडेगावामध्ये देखील गल्ली बोळामध्ये 2-2 दवाखाने झालेत. तरीही कुणाला सुख नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये एक डायबिटीसचा पेशंट आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये. खेडेगावामध्ये. शहरातली गोष्ट नाहीये, खेडेगावामध्ये. मग कसला विकास करतोय आपण आणि कसली सुख मिळवतोय. काय काय निर्माण केलं आपण. सुपरफास्ट स्पीड देणारे ट्रेन निर्माण केली, विमानं निर्माण केली. आत्ताच्या आत्ता खाल्ल्या हे दुखणं बंद व्हायला पाहिजे असले टॅबलेट्स निर्माण केले. आपला मुलगा अमेरिकेत आहे, मानसिक त्रास होतो म्हणून फोन निर्माण केला ज्याच्यामध्ये बघून त्याच्याशी आपण आत्ताच्या आत्ता बोलू शकतो. एवढं सगळं करून देखील दुःख मात्र वाढतच चालले. दुःख काय कमी होते.
थोडस आपण पॉज घेतला पाहिजे. थोडस आपण 2 सेकंदासाठी थांबून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की काय करतोय, कशासाठी करतोय. आपल्या मुला याच दिशेने गेलो तर आपल्या मुलांचं भवितव्य काय असेल, कुठे जाणार ही लोक. आपण निदान एवढं तरी मान्य करतो की सगळं आपल्या मुलांसाठी करतोय. तर नुसतं बच्चनसारखं डायलॉग मारायचं, मैं मेरे बच्चों के लिए कुछ भी कर सकता हूं. अरे साधं अन्न तुला शुद्ध आणून द्यायचं होईना तुझ्या बच्चोसाठी, काय काय करायला लागला तू. खरोखरच ते डायलॉग मारायचं असेल तर तू स्वतःहून अन्न पिकवलं पाहिजे तुझ्या मुलांसाठी. त्याची डिग्री महत्वाची आहे की त्याने 40च्या ऐवजी 60 वर्ष जगणं महत्वाचं आहे आई वडील म्हणून तुमच्यासाठी. आपल्या मागच्या पिढीतली लोक हुशार होती ऍक्च्युली. ते म्हणायचे शाळेत गेलं नाही तरी चालेल, धष्टपुष्ट झालं पाहिजे, निदान तेवढं म्हणत तरी होती ती. आता ती म्हणायचं पण बंद केलंय आपण. किती वाईट अवस्था आहे. तर आज आणखीन एकदा मी तुमच्या सगळ्यांचं अगदी खूप 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 अभिनंदन करतो. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे सगळे लोक टिकून राहाल शेवटच्या श्लोकापर्यंत. दरवेळी आमचं असंच होतं ऍक्च्युली. पहिल्या श्लोकाला 100-150 लोक असतात, शेवटच्या श्लोकापर्यंत मागच्या वेळी 15-20 होती, यावेळी 30-35 आहेत. चांगली प्रगती आहे. तर जेवढे तुम्ही टिकून राहिलाय तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. असेच टिकून राहावा. परत वाचूया आपण भगवद्गीता, काही हरकत नाही. परंतु भगवद्गीता परत वाचण्यापूर्वी तुमच्यापैकी बरेचसे नवीन भक्त आहेत. हा सदाचार काय असतो, वैष्णव सदाचार, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. बरेचसे मंदिराशी कनेक्टेड आहेत, खरे बरेचसे नाही आहेत. तर त्याच्यासाठी उद्यापासून आपण वैष्णव सदाचारचं पुस्तक 1-2 आठवडे वाचणार आहोत. मोठं नाही, छोटंसच आहे. आणि कृपा करून ते मिस करू नका, कारण तुम्हाला ते देखील महत्वाचं आहे. यस, ठीक आहे, आपली आसक्ती आहे या जगामध्ये, सुटत नाही आहे लवकर, काही हरकत नाही. परंतु काही गोष्टी आपण जबरदस्तीने केल्या पाहिजेत. इच्छा नसली तरी मंदिरात गेलं पाहिजे, इच्छा नसली तरी आपल्या मुलांना मंदिरात नेलं पाहिजे. हा एक सदाचार असतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फेक इट टिल यू मेक इट. मुलांमध्ये तो भाव येवो न येवो, त्यांना घेऊन जावा मंदिरामध्ये, एक दिवस येईल तो भाव. तर या काही गोष्टी आहेत, मंदिरात जाणे, आपले काय काय जीवनामध्ये बदल करणे, कांदा लसूण का खायचा नाही, तो का सोडायचा, चहा कॉफी का प्यायचं नाही, याच्याबद्दल पुढचे 2 आठवडे आपण थोडस चर्चा करायचे की असंच का वागायचं, हेच का वागायचं. हे बऱ्याच लोकांना वाटतं की ह्याच्याने कुठे देव होत असतो का, मी चांगला वागतोय ठीक आहे ना, धोतीच कशाला घालायला पाहिजे, हेच कशाला खायला पाहिजे. नाही, या गोष्टी पण बदलाव्या लागतात. या संस्कृतीच्या आपले हे भाग असतात. आपलं खानपान, आपलं म्युझिक, आपले सण उत्सव, आपले फोक डान्स, आपला पेहराव, हे सगळं आपल्या संस्कृतीचा भाग असतो. हे सगळं आपलं दुसऱ्या संस्कृतीचं घेत आहे, हे पण आपण केलं पाहिजे. जबरदस्ती का नका होईना आपल्याला सुरुवात याची केली पाहिजे. याची सुरुवात केली तर आपली संस्कृती टिकेल. त्यामुळे पुढचे 2 आठवडे आपण ते वाचणार आहोत. तुम्ही पण या, तुमच्या मित्रांना पण घेऊन या. हरे कृष्ण. आज आपण प्रश्नोत्तर घ्यायला नको, ऑलरेडी 8:20 झालेत. उद्या आपण पाहिजे तर पूर्णपणे प्रश्नोत्तरच करूया. ज्यांना जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा. बऱ्याच जणांना असं होतं की प्रश्न सगळ्यांच्या समोर कसा विचारायचा, ते दुपारच्या वेळेत फोन करा. मला परवा एक माताजी म्हणत होते दुपारी 1 ते 4 मध्ये फोन करा. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. म्हणजे मला स्पेसिफिक सांगतो, आमच्यासारख्यांना तुम्ही दुसऱ्यांदा लाभ दिला आणि याबद्दल तुम्ही जे आमच्यासाठी प्रभुपादांसाठी जे कष्ट घेतला त्याबद्दल सर्वांच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो आणि दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली ही माझ्यासाठी पण सेवा आहे. हे ज्ञान सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवणे हे प्रभुपादांचा आदेश आहे, त्यामुळे ही पण एक प्रकारची सेवाच आहे. हरी बोल. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.
आपण आतापर्यंत तर या भगवद्गीतेची तर सेवा केलीच, पण परत पण तुम्ही प्रॉमिस दिले की परत सुरुवात करू, तर हे पण तुम्ही आनंदीदायी सर्वांना न्यूज दिली, तर याबद्दल आणखी धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवद्गीता अशी. प्रभूजी हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम नवनाथ प्रभू. हरे हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी की जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. न जय शिल प्रभुपाद म्हणायचं आपण. आम्हाला दुसऱ्यांदा भगवद्गीता श्रवण मिळाली, म्हणजे जे आता आपण इतर ठिकाणी आहेत पण या ठिकाणी आपण जे श्रवण करतो यात खूप फरक आहे, आणि जो बदल झालेले आणि जे भविष्यात जे होणार आहे त्याच्याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि मनापासून दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. भगवद्गीता अशी आहे की काही लोक भगवद्गीतेचा आयुष्यभर अभ्यास करतात तरीही कळत नाही. बरेचसे शास्त्रज्ञ भगवद्गीतेचा अभ्यास करतात. ऍटम बॉम्ब जो पहिला बनवला त्याने भगवद्गीतेचा अभ्यास केला होता. ओपनहायमर म्हणून व्यक्ती आहे तो. महात्मा गांधी, न्यूटन भगवद्गीतेचा अभ्यास करायचे. त्यामुळे असं नाहीये की आपल्याला कळलं सगळं शेवटचा श्लोक वाचला म्हणजे. प्रभुपाद म्हणतात भगवद्गीता कुठल्याही दिवशी कधीही कुठल्याही पानावरती रॅन्डमली उघडा, तुम्हाला नवीन ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे यस, आपण 1-2 आठवड्यांनी परत सुरू करूया. परंतु हे थोडस गरजेचं आहे सगळ्यांना हे वैष्णव सदाचार करणे, कारण बरेचशा लोकांना अजूनही माहिती नाही हे काय असते, कशासाठी असते. होपफुली उद्या तुम्ही जॉईन व्हाल सगळे. आणि आणखीन एक महत्वाची, हा 1 मिनिट प्रभूजी, आणखीन एक महत्वाची सूचना म्हणजे ज्यांना ज्यांना भागवतम साठी जॉईन व्हायचं आहे त्यांनी मला एक मेसेज पाठवा व्हॉट्सअप वरती. तुमच्यापैकी बरेच जण गुगल मीट वरती जॉईन होतात, त्यामुळे व्हॉट्सअप नंबर माझा नसेल त्यांच्याकडे. 99 60 55 44 90. मला एक मेसेज करा आणि मग दुसऱ्या दिवसापासून जॉईन व्हा. सकाळी 6 ते 7. तिथे अट एवढीच आहे, एकदा तुम्ही जॉईन व्हायचं ठरवलं तर रेग्युलरली आलं पाहिजे. तर तो भगवंतांचा अपमान होतो, कारण श्रीमद भागवतम हे भगवंत स्वतः आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आता तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला ऍडमिशन देण्यात आलेलं आहे. हरे हरे कृष्ण. हरि बोल. हरि बोल प्रभू. हरे कृष्ण. कैलाश प्रभू काय म्हणत होता? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मला बोलायचं होतं की तुम्ही भगवद्गीता अगदी खूप छानपणे समजून सांगितली. भौतिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं हे केलं पाहिजे, आणि एवढी अशी भगवद्गीता आम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही प्रभूजी, म्हणजे एवढी छानपणे समजून, भौतिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या समजून. तर आपल्या सर्व भक्तांच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. हॅलो प्रभूजी, राजेंद्र बोलतोय. येस प्रभूजी. फारच तुमची सेवा ही आम्ही तर कधी विसरणारच नाही आयुष्यात. लोकांना पण सांगतो, इतरांना जेवढं ते मनाने तत्परतेने सांगता असं कोणी समजून. कारण आता जेवढं ऐकतो तिथं जास्त आम्हाला तिथे काही प्रभूजी आहेत ते इस्कॉन मध्येच पकडले आपण उदाहरणार्थ. ते थोडस त्यांचा व्याप जास्त असल्यामुळं टच होत नाही, ते म्हणजे पर्सनल टच म्हणतात तो होत नाही. थोडस कमर्शियलायझेशन, वेळेचा अभाव वगैरे वगैरे असं जे आम्हाला मनापासून आम्ही जे ऑनलाईन जरी ऐकत असतो प्रत्यक्ष सहभाग आम्हाला मिळतो, तुमचा सहभाग मिळतो. तर लोक म्हणतात ऑनलाईन काय, ऑनलाईन वर काय, पण फार फरक पडतो. ऑनलाईन तुम्ही मनापासून ऐकले की ते समोर प्रत्यक्ष उपस्थितच आहे असं वाटतं मला. तर तुमचं जे लेक्चर आम्हाला ऐकायला म्हणून तर आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत टिकलो. त्याचं काय कारण काय सांगता येणार, पण ते आपोआप जळलं गेलं. तुमचा तुमचा जे तळमळ करतात ते. दुसरी गोष्ट कळतं पण वळत नाही. आणि त्यानंतर आणि चॅन्टिंग वर थोडं लेक्चर म्हणजे कसं व्हायला पाहिजे त्याच्या तो देखील वैष्णव सदाचाराचा भाग असणार आहे. माइंडचा फार त्रास होतो. येस पण थोडं कव्हर करा कधीतरी. येस ते वैष्णव सदाचार मध्ये असणार आहे.
तुमचा आवाज रोज तुमचा आवाज ऐकून ऐकून माझ्या डोळ्यासमोर तर तुमची एक आकृती तयार झाली. आता ते प्रत्यक्षात भेटल्यावर कळेल ती आहे खरं बरोबर आहे की नाही. जरूर तुम्ही पुण्यात जरी कधी येणार असेल तर सांगा, पुण्यात मी तुम्हाला भेटेल इकडे. एवढ्या येणार असेल तर. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा. धन्यवाद.